नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, VMN स्टडी ग्रुपमधले आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे ठीक आहे त्याच्याबद्दल आपण काय करणार आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेचं नियोजन कसं करायला पाहिजे आणि 30 दिवसांमध्ये कसं आवरून घ्यायला पाहिजे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे। पहिली गोष्ट, कमी वेळ राहिला आहे राज्यसेवेसाठी। मग आपण राज्यसेवेसाठी कमी वेळ राहिला आहे तरी सुद्धा काय महत्त्वाचं आहे, अप्रोच कशा पद्धतीने असायला पाहिजे, म्हणजे ह्या 30 दिवसांचा अप्रोच, ह्या 30 एक महिना किंवा एक महिन्यापेक्षा थोडासा जास्त कालावधी आहे, यामध्ये कसा कसा अभ्यास करायचा याच्याबद्दल चर्चा करणार आहे। 2 टप्प्यामध्ये चर्चा करणार आहे। पहिला टप्पा आपण थोडंसं सिलेबस बघणार आहे, नंतरचा टप्पा जो असणार आहे तो काय असणार आहे, नंतरचा टप्पा जो असणार आहे तो आपण साधारणपणे 30 दिवसांमध्ये कसं हे सगळे टॉपिक्स ॲडजस्ट करू शकतो ते बघणार आहे। पहिल्यांदा सिलेबस बघताना आपण इथं बोर्डवर जेवढी जागा आहे ते म्हणजे काय आपण काय लिहिले, 4 गोष्टी लिहिले, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट आणि हिस्ट्री, मराठीमध्ये भूगोल, अर्थशास्त्र, पर्यावरण आणि इतिहास, असे 4 टॉपिक्स आहेत ते चर्चा करूया आपल्याकडे जेवढं वेळ आहे त्यामध्ये। आणि मग नंतर मग काय करू आपण 30 दिवसांमध्ये कसं नियोजन करायचं। तसंच जे आपला दुसरा टॉपिक जो आहे, कोणता टॉपिक, पेपर 2 जो आहे, पेपर 2 त्याच्याबद्दल पण काय करायचं याबद्दल चर्चा करणार आहे। पहिली गोष्ट, आपण भूरूपशास्त्र, ज्यावेळी जॉग्राफीचा विचार करतो त्या जॉग्राफीमध्ये भूरूपशास्त्र जो आहे तो सर्वात पहिला टॉपिक आहे। दुसरा आहे हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र। कंबाईनमध्ये याचे प्रश्न पडण्याची शक्यता खूप कमी आहे, पण ज्यावेळी तुम्ही राज्यसेवेचा विचार करता हे तिन्ही टॉपिक्स आहेत, तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे, याच्यावर प्रश्न पडण्याची शक्यता जास्त आहे। कारण राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलपेक्षा जास्त प्रश्न पडतात ते भारत आणि जग याच्यावर जास्त पडतात, भारताचा भूगोल आणि जगाच्या भूगोलावर जास्त प्रश्न पडतात। ठीक आहे, मग आपण काय करूया, पहिल्यांदा हे 3 टॉपिक्स कसे करायचे त्याबद्दल चर्चा करूया। पहिली गोष्ट, हे भूरूपशास्त्र जर बघितला, भूरूपशास्त्र जे आहे ते भूरूपशास्त्र बघितलं, यामध्ये काय काय बघणार आहे भूरूपशास्त्रामध्ये आपण, भूरूपशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न जो जनरली पडतो तो म्हणजे कोणता आहे, वेगवेगळी भूरूपे जे असतात, भूरूपे म्हणजे फ्लुव्हियल लँडफॉर्म, ग्लेशियल लँडफॉर्म, त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण नदीच्या कार्यामुळे तयार होणारी भूरूपे, हिमनदीच्या कार्यामुळे तयार होणारी भूरूपे, समुद्राच्या कार्यामुळे तयार होणारी भूरूपे, अशी जे भूरूपे आहेत त्या भूरूप्यावर काय आहेत प्रश्न जे आहेत ते प्रश्न पडण्याची शक्यता जास्त आहे। हा पहिला महत्त्वाचा टॉपिक आहे, कोणता, भूगोलमधला भूरूपशास्त्राचा हा टॉपिक जो आहे तो महत्त्वाचा आहे। त्यानंतर पुढचा जो आहे, पुढचा नेक्स्ट टॉपिक जो आहे याच्यामध्ये आता काय असतं लक्षात घ्या, 2 गोष्टी आहेत। तुम्हाला पहिल्यांदा भूगोलचा अभ्यास कसा करायचा, भूगोलचा अभ्यास करताना तुमच्यासमोर मॅप पाहिजे आणि त्या मॅप बरोबर तुम्ही अभ्यास करणार आहे। आता ज्यावेळी तुम्ही भूरूपांचा अभ्यास करता आणि तुमच्याकडे ज्यावेळी मॅप असणार आहे त्यावेळी तुम्ही काय करणार, पहिली गोष्ट, भूरूपशास्त्राचा अभ्यास करताना भूरूपे केला तुम्ही, भूरूपे करताना मग तुम्ही त्यामध्ये नद्या केला। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता बघा इथं महाराष्ट्र पेक्षा आपल्याला सांगितले जगा आहे ते जगाच्या नकाशावर काय आहे जास्त प्रश्न पडतात, कशावर, जगाचा नकाशा जो आहे सर हा समजा भारत आहे। आता यामध्ये जेव्हा तुम्ही भूरूपशास्त्राचा अभ्यास करत असता, ज्यावेळी नदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणारी भूरूप बघत असता, त्यामध्ये नर्मदा नदी बघता, तापी नदी बघता, तसंच जगाचा हे नकाशा बघत असता, त्यावेळी तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, मग बाबा सिंधू नदी आहे ती कशी कुठे गेलेली आहे, खचदरीतून वाहणाऱ्या कोणत्या, नर्मदा आणि तापी नदी ह्या खचदरीतून वाहणाऱ्या नद्या आहेत। अशा पद्धतीनं हा अभ्यास करताना तुम्ही ज्यावेळी स्टार्ट करता अभ्यास त्यावेळी मॅप आहे त्या मॅप रिडिंग पासूनच तुम्ही थोडा वेळ 1-1.5 तास काय करायचं, तुम्ही हा टॉपिक वाचून घ्यायचा, भूरूपशास्त्र, नदीच्या कार्यामुळे तयार होणारी भूरूप, हिमनदी, अशी वेगवेगळी जी भूरूप आहेत त्यांचा अभ्यास करायचा। आणि त्यांच्याबरोबर अभ्यास करताना मग काय करायचं, ते मॅपवर बघायचं, भारताच्या मॅपमध्ये काय काय आहे, सगळ्या नद्या बघून घ्यायच्या। तसंच जगाचा नकाशा जो आहे तो जगाच्या नकाशावरचे सगळ्या नद्या ज्या आहेत त्या नद्या बघून घ्यायच्या, जगाच्या नद्यावरचे विविध भूरूप बघून घ्यायची। आता यामध्ये 2-3 गोष्टी आहेत परत अभ्यास करताना काय आहे, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय तुम्हाला, ज्यावेळी तुम्ही हे कोर जॉग्राफी स्टडी करत असता दॅट टाइम यू हॅव टू स्टडी द मॅप, ॲटलस जे आहे त्या ॲटलसमधून तुम्ही काय करायला पाहिजे, गो थ्रू करायला पाहिजे, त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार। आपण भूरूपशास्त्र बघतो, भूरूपशास्त्रामध्ये काय वेगवेगळी भूरूप आहेत। त्यानंतर अजून एक आहे भूरूपशास्त्रामध्ये पृथ्वीचे अंतरंग जे आहे त्याच्यावर प्रश्न पडतात, पृथ्वीचे अंतरंग। तो इथं खाली मेन्शन केलेलं नसलं तरी सुद्धा तुम्ही कंबाईनच्या सिलेबसमध्ये बघितलं की तिथं मेन्शन केलेलं आहे पृथ्वीचे अंतरंग। भूरूपशास्त्रामध्ये बघताना तुम्ही पृथ्वीचे अंतरंग जे आहे ते पृथ्वीचे अंतरंग खूप व्यवस्थित काय करणार आहे, बघणार आहे, पृथ्वीचे अंतरंग बघणार आहे। भूरूपशास्त्रामध्ये आणखीन मग खनिजे आहेत, खडक आहेत, ठीक आहे, आणि खनिजे हे महत्त्वाचे टॉपिक आहेत। पूर्ण भूरूपशास्त्र करणार आहे मी, फक्त महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सांगत आहे। यामध्ये कोणतं सांगितलं, खडक आणि खनिजे। आता खडकांचा जे अभ्यास करणार आहे, खडकांचा अभ्यास करताना तुम्ही भारतामध्ये खडकांचं वितरण बघणं अपेक्षित आहे, जगामध्ये खडकांचं वितरण बघणं अपेक्षित आहे। तसंच लक्षात ठेवा, ज्यावेळी खनिजांचा अभ्यास करता भारताच्या मॅपवर कुठं कोणती खनिजे आढळतात,
ठीक आहे, मग तुम्हाला दिसेल बाबा हा इथं तुम्हाला कोळसा आढळतो, तुम्हाला दिसेल हा इथं काय आयर्न ओर आहे, लोह खनिज जे ते लोह खनिज आढळतं. हे सगळं जे आहे ह्या अभ्यास करताना, भूरूपशास्त्राचा अभ्यास करताना तुम्ही त्या अनुषंगाने काय करणं अपेक्षित आहे, ते मॅपमध्ये, मग भारताचा मॅप असेल किंवा कोणता मॅप असेल, जगाचा नकाशा त्यात बघणं अपेक्षित आहे. दुसरा जो टॉपिक आहे महत्वाचा म्हणजे कोर जिओग्राफी मधला, तो म्हणजे कोणता आहे, हवामानशास्त्र आहे. आता हवामानशास्त्राचा अभ्यास करताना यामध्ये मग तुम्हाला माहित आहे हवामानशास्त्र म्हणजे काय असणार आहे, कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर असणार आहे. ठीक आहे, वेगवेगळे लेयर्स जे असतात ते असणार आहेत. पण हवामानशास्त्राचा अभ्यास करताना तुम्ही मग महत्वाचे टॉपिक्स कोणते बघणार तुम्ही, तर वारे, स्थानिक वारे आहेत, हंगामी वारे आहेत. ठीक आहे, हे जे असतात हे वारे, ह्या वाऱ्यांबद्दल तुम्ही अभ्यास करणार आहे. वाऱ्यांचा अभ्यास करताना तुम्हाला माहित आहे, वाऱ्यांचा अभ्यास करताना मग मान्सून जो आहे तो पण आला त्यामध्ये. मग मान्सूनची निर्मिती कशी, म्हणजे वारे आहे त्या वाऱ्यामध्येच काय येणार आहे, मान्सून जो आहे तो मान्सून पण येणार आहे. ग्रही वारे असतात, स्थानिक वारे असतात आणि हंगामी वारे, ह्या वाऱ्यामध्येच काय आहे, मान्सून आहे. मग काय करायचं, जेव्हा तुम्ही मान्सूनचा अभ्यास करत असता, मान्सून स्टडी करता कशामध्ये, हवामानशास्त्रामध्ये, दॅट टाइम यू हॅव टू स्टडी द इथलं जे आहे नॉर्थ ईस्ट मान्सून, भारताचं मान्सूनचं वितरण जे आहे ते बघून घेणं अपेक्षित आहे. तसंच जगामध्ये आणखीन कुठं कशा पद्धतीचे वारे वाहतात ते जगाचा मॅप जो आहे तो काढायचा आणि त्या जगाच्या मॅपवर सगळे स्थानिक वारे आहेत ते बघून घ्यायचे. बघा मी काय सांगतोय, ग्रही वारे, स्थानिक वारे आणि हंगामी वारे. हंगामी वाऱ्यामध्ये आपण मान्सून जे आहे ते मान्सूनचं वितरण बघणार आहे. तसं लक्षात ठेवा, स्थानिक वारे जे आहेत ते स्थानिक वारे बघताना काय करणार आहे तुम्ही, स्थानिक वाऱ्यांचा अभ्यास करताना, स्थानिक वाऱ्यांचा अभ्यास करताना तुम्ही पूर्ण जगाच्या नकाशावर वितरण बघणार आहे स्थानिक वाऱ्यांचं. परीक्षेला काय विचारतात, उष्ण आणि शीत वारे विचारतात. परीक्षेला काय विचारतात, उष्ण वारे आणि शीत वारे विचारतात. स्थानिक वाऱ्यामधले उष्ण कोणते आहेत आणि शीत कोणते आहेत, हा एक प्रश्न होऊ शकतो. तुम्ही राज्यसेवा 2014 पेपर मुख्य परीक्षेचं काढून बघा. मुख्य परीक्षेला सुद्धा आहे हेच टॉपिक्स आहेत, ते तुम्हाला पूर्व परीक्षेला पण टॉपिक्स आहेत. त्यामुळे तुम्ही ते दोन्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे भूगोलमध्ये. कारण मुख्य परीक्षेला भूगोलचं वेटेज जे आहे ते जास्त आहे यावेळी. आणि ह्याच्यानंतर काय लेखीच परीक्षा होणार आहे, त्यामुळे काही विषय नाही. तुमचा अंडरस्टँडिंग लेवल जेवढा असणार आहे त्यावेळी तुमचं लेखी परीक्षेचं काय होणार आहे, तयारी चांगली होणार आहे. तरी सुद्धा तुर्तास आपण पूर्व परीक्षेबद्दलच बघतोय. आपण वाऱ्यांचे प्रकार बघितले, मग स्थानिक वारे बघितले. स्थानिक वारे म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, पूर्ण आता हंगामी वाऱ्यामध्ये मान्सून बघणार आहे, मान्सूनचं वितरण बघणार आहे. तसं स्थानिक वाऱ्यांचं कुठं कोणते वारे आहेत, अर्जेंटिनामध्ये कोणते आहेत, ठीक आहे, चिनूक कुठं आहे बाबा, अमेरिकेमध्ये आहे, बरं ते अमेरिकेमध्ये आहे का, कोणत्या नॉर्थ अमेरिकेत आहे का, साऊथ, बरं ते उष्ण आहे का शीत आहे, याच्यावर 4 प्रकारचे प्रश्न पडतात. स्थानिक वाऱ्यामध्ये कोणतं पडणार आहे, उष्ण आहे का शीत आहे, हे 2 त्यामध्ये प्रकार झाले, उष्ण आणि शीत. ते सोडून आणखीन काय झालं तर ते कुठं लोकेशन, कारण भूगोल हा वितरणाचा अभ्यास करतो, त्याचं वितरण एकदा कळालं स्थानिक वाऱ्यांचं मॅप एकदा काढून ठेवला, विषय संपला. लक्षात ठेवा, हवामानशास्त्राबद्दल कमीत कमी एवढं करणं गरजेचं आहे. आता ज्यावेळी तुम्ही मान्सून करता त्याचवेळी ओघानं पर्जन्याचे प्रकार करणं अपेक्षित आहे. ओघानं काय, पर्जन्य आणि पर्जन्याचे प्रकार. मग पर्जन्याचे कोणते, कन्व्हेक्शनल रेनफॉल म्हणजे काय, ठीक आहे. त्यानंतर हे ओरोजेनिक रेनफॉल म्हणजे काय, मराठीमध्ये काय म्हणतात बघा, आरोही स्वरूपाचा पाऊस, ठीक आहे. ते काय काय नावं आहेत मराठीमध्ये, ते ना मराठीमध्ये बघून घ्या. आणि ते मान्सून जे आहे ते मान्सून बघत असताना तुम्ही मग त्याचबरोबर ओघानं काय करणार आहे, पर्जन्याचे प्रकार आणखी कोणते ते बघून घेणार आहे. आणि भारतामध्ये कुठं आणि जगामध्ये अर्थातच कुठं काय ते बघून घेणार आहे. कारण तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न भारत आणि जगावरच पडणार आहेत. भारताचा नकाशा तुम्हाला आधी सुद्धा मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलस फॉर इंडिया तुम्हाला आहे ते वाचावं लागणार आहे, घ्यावं लागणार आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते सागरशास्त्र. आता सागरशास्त्र जे आहे ते सागरशास्त्राबद्दल बघताना काय आहे तर सागरशास्त्राचा साधारणपणे अभ्यास करताना साधारणपणे सागरशास्त्रामध्ये 2 महत्त्वाचे टॉपिक आहेत. एक आहे प्रवाह. कोणता आहे, प्रवाह, ठीक आहे. वेगवेगळे प्रवाह जे असतात ते प्रवाह हे सागरशास्त्रामध्ये प्रश्न पडण्याची शक्यता जास्त आहे, ह्या प्रवाहावर आहे. यामध्ये सुद्धा जसं आपण स्थानिक वारे केलेलं आठवतं, मी सांगितलेलं तुम्हाला स्थानिक वारे कसं करायचं, तसंच प्रवाहांचा पण अभ्यास आहे. एखादा प्रवाह उष्ण आहे का शीत आहे, एखादा प्रवाह उष्ण आहे का शीत आहे, आणि तो नक्की कोणत्या महासागरामध्ये आहे एवढं जरी कळलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. यासाठी तुम्हाला सांगितलंय ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलस फॉर इंडिया आहे, त्या ॲटलसमध्ये तुम्ही लोकेट करा. फार तर कोरं मॅप घेऊन ते काढून घ्या, संपलं. प्रवाहाबद्दल काय राहत नाही, हे काढून घ्यायचं आहे. मी सांगेल तसं करायचं आहे, आपल्याकडे वेळ नाही आहे. आता हा प्रवाह केला, त्याचबरोबर काय येणार आहे सागरशास्त्रामध्ये, त्यामध्ये सागरशास्त्राचा अभ्यास करताना कटक जे असतात ते कटक कसे तयार झाले, ठीक आहे, कटक जे आहेत ते कटक कशा तयार झाले त्यांचा अभ्यास असणार आहे. त्यानंतर काय आहे सागरशास्त्रामध्ये तुम्हाला वितरण असणार आहे. प्रवाहानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे काय तर ज्यावेळी तुम्ही सागरशास्त्र बघत असता, सागर आहे त्या सागरामध्ये कोणकोणती गर्ते कुठं आहेत, कटक कोणते आहेत, त्याला ट्रेंच म्हणतो आपण, ते ट्रेंच कुठं आहेत, ठीक आहे. त्या हे सगळं जे आहे अभ्यास करायचं आणि त्याचं वितरण बघायचं आहे, मॅपवर बघायचं आहे. सर्वात मोठा गर्ता कोणता आहे, सर्वात खोल गर्ता कोणता आहे, मोठा म्हणण्यापेक्षा काय म्हणूया आपण खोल गर्ता कोणता आहे, हे सगळं
सगळं आपण सागरशास्त्रांचा अभ्यास करताना करणार आहे आणि अर्थातच त्याचं वितरण जे आहे ते वितरण काय करणार आहे आपण बघणार आहे. तसंच लक्षात ठेवा आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक आहे सागरशास्त्रामध्ये, तो म्हणजे काय कोरल. कोरल म्हणजे काय, प्रवाळ भित्तिका म्हणतो आपण त्याला. प्रवाळ भित्तिकांच्या संदर्भात प्रवाळ भित्तिका ज्या आहेत त्या प्रवाळ भित्तिकांचा अभ्यास करायचा आहे. विसरायचं नाही, हे विसरायचं नाही. का विसरायचं नाही सांगतो, ब्ल्यू मध्ये लिहिलेलं आहे, ब्ल्यू मार्करने इथं का लिहिलं आहे ते मी सांगेल तुम्हाला. प्रवाळ भित्तिका म्हणजे काय, प्रवाळ भित्तिका म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे थेरीज आहेत. कोरल आहे रिफ्स, कोरल रिफ्स म्हणतो इंग्लिशमध्ये, ते प्रवाळ भित्तिका म्हणतो मराठीमध्ये. त्यांचा अभ्यास करायचा आणि कुणी कुणी त्याचे कोणकोणते थेरीज म्हटले त्या थेरींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, कारण थेरींचा परीक्षेला पडण्याची शक्यता जास्त आहे. थेरी बघून घ्यायची. हे झालं एक. म्हणजे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र हे फक्त मी तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक सांगितलेले आहेत. वेळ कमी आहे म्हणून एवढे महत्त्वाचे टॉपिक्स कमीत कमी करणं गरजेचं आहे. आता अर्थातच भूरूपशास्त्रामध्ये काय आलं मग परत, भूरूपशास्त्राचा विचार केला तर मग भूरूपशास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या, तर भूरूपशास्त्राचा विचार करताना तुम्हाला त्यामध्ये सगळ्या नद्या आल्या, ठीक आहे, पर्वत आली, नद्या पर्वत, ठीक आहे, त्यानंतर खिंड आली, महत्वाची शहरं, हे सगळं जे आहे मी तुम्हाला सांगितलंय. जॉग्राफी जे आहे ते कशामधून कव्हर करणार आहे तुम्ही, ॲटलस जे आहे त्या ॲटलसमधून ह्या गोष्टी काय करणार आहे, कव्हर करणार आहे. म्हणजे तुमचं हे 3 कोर टॉपिक्स याचा अभ्यास करताना, म्हणजे तुम्ही पर्वतांचा अभ्यास करताना सगळे पर्वत मॅपवर बघून घेणार. ज्यावेळी तुम्ही भूरूपशास्त्रामध्ये नद्यांचा अभ्यास करत असता त्यावेळी सगळ्या नद्या बघून घेणार, ट्रेस करून घेणार, दोन्ही मॅपवर, भारताच्या आणि जगाच्या. कारण पूर्व परीक्षेला महाराष्ट्रावर प्रश्न पडण्याची शक्यता कमी आहे, खूप कमी प्रश्न पडतात. तुमचा फोकस जो असेल तो याच्यावर असेल. आता हे सोडून आणखीन काय आहे, हे सोडून मग तुम्हाला शेतीचे निरनिराळे प्रकार त्यांचं वितरण बघायचं आहे. शेती जे आहे ते शेतींचं निरनिराळे प्रकार त्यांचं वितरण बघायचं आहे. म्हणजे सामाजिक भूगोल आहे आपल्याला, मानवी भूगोल आहे आपल्याला, ठीक आहे, मानवी भूगोल जे आहे ते मानवी ह्युमन जॉग्राफी आहे आपल्याला. तसं सोशल जॉग्राफीवर काही प्रश्न पडतात. हे सगळं जे आहे ते बघायचं आहे कशामध्ये, जॉग्राफीमध्ये. पण प्युअर जॉग्राफीमध्ये 3 टॉपिक येणार आणि सगळं मॅप आहे, मॅपवर जास्तीत जास्त करा आणि मॅपवर जास्तीत जास्त केल्यानंतर मग सामाजिक भूगोल बघणार, शेतीचं वितरण बघणार, कुठं कोणती पिकांचं वितरण बघणार, आर्थिक जॉग्राफीमध्ये पिके बघणार आहे तुम्ही, ठीक आहे. आता हे पिके बघताना कसं बघणार, पिके बघताना आणखीन एक डोक्यात ठेवा, ज्यावेळी तुम्ही मान्सून करता ना त्याच वेळी भारतामध्ये पिकांचं वितरण बघून घ्यायचं, विषय संपला. पिके हा टॉपिकच संपतो तुमचा, काय राहत नाही पिकांमध्ये, ठीक आहे. कारण भारतामध्ये जास्तीत जास्त पिकांचं वितरण कसं आहे, पिकांचं वितरण जे आहे ते मान्सूनवर आहे. झालं भारताचं, झालं पिकांच्या संदर्भात झालं. ज्यावेळी तुम्ही इथं खडकांचा आणि खनिजांचा अभ्यास करत असता त्यावेळी इथं भारतामधली खडक, भारतामधली खनिज, तसं कशामधलं जगाचं वितरण बघणार आहे, संपलं, ठीक आहे. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण अभ्यास करायचा आहे. मग काय बाबा, जी काय असते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी शेती केली जाते, स्थलांतरित शेती जे म्हणतो, ते स्थलांतरित शेती कुठे आहे बघून घ्या, पिके बघताना, पिकांचं वितरण बघताना, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करताना इंटिग्रेटेड प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. याच्याबरोबर समोर मी इथं काय लिहिलेलं आहे, पर्यावरण हा टॉपिक लिहिलेला आहे. पर्यावरण का लिहिलं आहे बघा. आता फॉर एक्झाम्पल, आता पर्यावरणामध्ये काय काय बघणार आहे तुम्ही, सगळ्या परिषदा बघणार आहे, कायदे बघणार आहे, करार बघणार आहे, ठीक आहे. आता पर्यावरण म्हणजे काय, हे जे भूगोलामध्ये अभ्यास केलोय आपण, भूगोलमध्ये आपण एक महत्वाचा टॉपिक आहे, इथं लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल वनांचा अभ्यास करणार आहे, वने, हे खूप महत्वाचं आहे. हे ब्ल्यू मध्ये का लिहिलोय परत एकदा सांगतो मी, निळ्या रंगाच्या पेनमध्ये. कारण वने जे आहेत, त्या वनांचा अभ्यास करताना तुम्ही तुमचा अभ्यास करताना हा वनांचा तुम्ही हाच टॉपिक कुठं रिलेट करायचा, इथं रिलेट करायचा. ज्यावेळी तुम्ही इथं खडक खनिजे आणि भूरूपशास्त्रामध्ये तुम्ही कशाचा अभ्यास करणार आहे, भूरूपशास्त्रामध्ये मृदा हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. मृदा आणि मृदांचे प्रकार करावंच लागतं परीक्षेला. भूरूपशास्त्र ऍक्च्युली ह्याला आपण बायोजिओग्राफीमध्ये घेतो. भूरूपशास्त्र जे आहे ते पुन्हा आपण ओघांचं म्हणता काय म्हणूया, भूरूपशास्त्रामध्ये म्हणूया आपण की मृदा जे आहे ते मृदा कशा तयार होतात वगैरे, हे पूर्ण वेगळंच आहे. परत हा मृदा टॉपिक बघू आपण आता. हा मृदा टॉपिकचा जेव्हा अभ्यास करत असता, हा मृदा टॉपिकचा एकदा व्यवस्थित अभ्यास केला तो तुम्ही कशाशी रिलेट करणार आहे, परत त्याचं संवर्धनाशी रिलेट करणार आहे. इथं ज्यावेळी मान्सून आणि पर्जन्याचे प्रकार तुम्हाला सांगितलं, ज्यावेळी मान्सून करत असता त्यावेळी पर्जन्याचे प्रकार बघणार आहे. पर्जन्याचे प्रकार करताना तुम्ही काय करणार आहे, प्रदूषण बघा, आम्ल पर्जन्य, ह्या गोष्टी काय करणार आहे, बघून घेणार आहे, ठीक आहे. त्यानंतर हे सगळं जे आहे ते जैवविविधतेमध्ये जाणार आहे. बायोडायव्हर्सिटी हा टॉपिक आहे, तुम्हाला लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य काय, पर्यावरणाचे जे टॉपिक आहेत ते कुठेतरी भूगोल आहेत, ते भूगोलशी काय करत असतात, रिलेट करत असतात. त्यामुळे पहिल्यांदा भूगोल व्यवस्थित करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला नंतर 30 दिवसाचं नियोजन साधारणपणे कसं असायला पाहिजे 4 आठवड्यामध्ये ते सांगताना तुम्हाला हे सांगेन कसं करायचं, हाऊ टू प्रिपेअर फॉर द एन्व्हायरमेंट टॉपिक. कुठलं पुस्तक वापरायचं आपण बघू, काय काय करायचं ते इथंपर्यंत बघा. आता यामध्ये प्रदूषण आहे, फॉर एक्झाम्पल इथं संवर्धन आहे, परिषदा, कायदे आणि करार, एवढे टॉपिक जे आहेत ते कमीत कमी पर्यावरणामध्ये करणं गरजेचं आहे. आता ज्यावेळी तुम्ही प्रवाळ भित्तिकाचा अभ्यास करत असता, एक टॉपिक इथं येतं एन्व्हायरमेंटमध्ये, वनांचं संवर्धन करायचं आपल्याला. मृदा आहे ते मृदेचं संवर्धन करायचं आपल्याला. त्यासाठी मृदेचे प्रकार तुम्हाला या भूगोलमध्ये अभ्यासायलाच पाहिजे, लक्षात घ्या. मृदेचे प्रकार भूगोल जे आहे ते भूगोलमध्ये काय अभ्यासणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुमचा हा मृदेचा अभ्यास व्यवस्थित होईल त्याच वेळी तुम्हाला कळेल मृदेचं संवर्धन कसं करायचं.
त्यावेळी तुम्हाला सगळे काय कळेल, तुम्हाला ज्यावेळी पर्जन्याचे प्रकार कळतील तुम्हाला, त्यावेळी तुम्हाला आम्लपर्जन्य हा कॉमन टॉपिक आहे, लक्षात ठेवा, काही विषय नाही. हे समजलं तर हे समजतं. पॅरल म्हणूया आपण कॉमन म्हणण्यापेक्षा. वने आहे, वनांचं वितरण बघणार आहे आणि वनांचं वितरण बघितल्यानंतर मग लगेच वनं आहे ते वनांचं कसं संरक्षण करायचं हे बघणार आहे. तसं लक्षात ठेवा प्रदूषण आणि प्रदूषणच्या हे परिषदा कायदे करार आपण लिहिताना वेगळा शब्द जर लिहिला असला तर याच्यासाठी काय आहे, प्रदूषण होण्यासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी कोणकोणते झाले करार वगैरे, हे सगळं जे आहे हे काय आहे परत यामध्ये येणारच आहे. अशा पद्धतीनं हा पर्यावरण टॉपिक 4-5 मार्क्सला पडेल. पर्यावरण टॉपिक 4-5 मार्क्सला पडणार आहे. तरी सुद्धा पर्यावरण खूप व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कमीत कमी पर्यावरणामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे चेंजेस होत आहेत आता, ग्लोबल चेंजेस जे होत आहेत ते म्हणजे प्रदूषण म्हटलं तुम्ही, यामध्ये तुम्हाला अजून एक आहे ते म्हणजे काय, हरितगृह वायू ह्याच्या संदर्भात सांगू शकताय तुम्ही. कोणता टॉपिक आहे, हरितगृह वायू. ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंग सांगू शकताय. ठीक आहे, त्याला मराठी इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ग्लोबल वॉर्मिंग. हरितगृह वायू परिणाम जो आहे तो हरितगृह वायू परिणाम तुम्ही बघणार आहे. त्यामुळे ओझोन लेअर डिप्लेशन बघणार आहे. आता कसा अभ्यास करायचा, साधा हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही हवामानशास्त्राचा अभ्यास करत असता, हवामानशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करता, त्यावेळी कंपोजिशन अँड स्ट्रक्चर ऑफ द ॲटमॉस्फिअर स्टडी करता. कंपोजिशन अँड स्ट्रक्चर ऑफ द ॲटमॉस्फिअर हे तुम्ही काय करता, अभ्यासता. त्याला काय म्हणतो आपण, वेगवेगळे लेयर्स जे आहेत ते लेयर्स बघतो. हे एकदा कळालं तुम्हाला, ओझोन कुठं आहे कळालं, मग त्याचा फायदा कुठं होणार आहे तुम्हाला, इथं होणार आहे का, ओझोन लेअर डिप्लिशन जे आहे, ओझोन लेअर डिप्लिशन ते कुठं अभ्यास करता तुम्ही, पर्यावरणमध्ये करता. हे सांगण्यास तात्पर्य काय, तुम्हाला हे जर कळालं तर हे व्यवस्थित कळलं. यामध्ये घाबरायचं कारण आहे. आणखीन एक लक्षात ठेवा, जे काय म्हणायचं त्याला, काही जाती ज्या आहेत त्या नष्ट होत चाललेल्या आहेत, प्राण्यांच्या जाती, त्यांच्यावर एक प्रश्न पडण्याची शक्यता असते. प्राण्यांच्या जाती ज्या आहेत ते नष्ट होत चाललेत, त्यांच्यावर प्रश्न पडतो. इथं प्राण्यांच्या जाती नष्ट होत चाललेत, कोणतं जीव आहे, कोणतं जीव, जैवविविधतामध्ये बघतो ना, म्हणजे कोणकोणते जीव आहेत ते नष्ट होत चाललेले आहेत. ठीक आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये रेड लिस्ट जे आहे त्या रेड लिस्टमध्ये कोणतं आहे, एखादं तलाव असेल तर ते रामसर कन्व्हेन्शन काय माहित पाहिजे तुम्हाला, आणि ते म्हणजे इथं जर तुम्ही एखादा अभ्यास केला तर पॅरलल इथं तुम्ही करू शकता. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी भूगोलचा अभ्यास करता हे 3 कोर टॉपिक्स करा. ॲटलस आहे ते ॲटलस व्यवस्थित करा, सामाजिक भूगोल आहे ते सामाजिक भूगोल करा. हे करता करता तुमचे हे टॉपिक्स पण आहेत ओघानं कव्हर होत जाणार आहेत. पण हे अजिबात ऑप्शनला टाकायचं नाही, हे करावंच लागणार आहे. पर्यावरण 4 ते 5 मार्कला पडेल, हे आहे ते जास्त मार्क्सला पडेल. ठीक आहे, एवढं झालं. आता त्यानंतर आपण अर्थशास्त्राकडे जाऊया. आपल्याला सोशल अँड इकॉनॉमिक आहे, सोशल आहे ते सोशल इकॉनॉमिक्स आहे. आपल्याला इकॉनॉमिक्स कसं आहे, सोशल इकॉनॉमिक्स, सामाजिक, आणि डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स. सोशल अँड डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स हे आपल्या टॉपिक्सचं नाव आहे. पहिल्यांदा आपल्याला सिलेबसच्या धड्या काय दिले बाबा, त्यांनी हेडिंग काय दिले ते माहित असणं गरजेचं. त्यामध्ये काय काय आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, दुसरा आहे दारिद्र्य, तिसरा आहे समावेशता, इन्क्लुजन, नंतर आहे डेमोग्राफिक्स, आणि नंतर आहे काय आहे वेगवेगळे इनिशिएटिव्ह जे असतात ते गव्हर्नमेंटचे. एवढे 5 टॉपिक जे खूप महत्त्वाचे आहेत. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो अभ्यास नक्की करायचा कसा. आता यामध्ये डेमोग्राफिक्स बघितलं आपण, समजा डेमोग्राफिक्स घेतलं. आता लोकसंख्या हा जो टॉपिक आहे ना, लोकसंख्या टॉपिक तुम्हाला भूगोलमध्ये पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजे भूगोलचा पेपर सेटर जो आहे तो लोकसंख्यावर प्रश्न टाकू शकतो तुम्हाला. तसं अर्थशास्त्र जे आहे त्या अर्थशास्त्राचा जो प्रोफेसर आहे तो सुद्धा काय करू शकतो, पेपर सेटर जो असणार आहे तो सुद्धा तुम्हाला लोकसंख्या. म्हणून कधी पण लोकसंख्या टॉपिक जो आहे त्याला हॉट टॉपिक म्हणतात, लक्षात घ्या. ह्या लोकसंख्या टॉपिकला काय म्हणतात, हॉट टॉपिक म्हटलं जाते. का म्हटलं जातं, दोन्हीकडे असतं, पडण्याची शक्यता जास्त असते. आणि अलीकडे 2021ला हे होणार होतं पण झालेलं नाही. मग काय करायचं, हे जे अभ्यास करताना यावेळी ह्याचा अभ्यास ज्यावेळी करत असता कशाचा, इकॉनॉमिक्समध्ये लोकसंख्या, त्यावेळी काय करायचं, वेगवेगळे त्याचे थेरीज जे असतात, थेरीज सिद्धांत म्हणतो आपण मराठीमध्ये, हे सिद्धांत सगळे इकॉनॉमिक्समध्ये करून घ्या तुम्ही. सगळे सिद्धांत बघून घ्या. त्यानंतर कशा पद्धतीनं जन्मदर, मृत्यूदर कसं वाढलं, कसं कमी झालं, ठीक आहे, कसं आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन कसं झालं, हे सगळं जे आहे ते कसं करणार तुम्ही, इकॉनॉमिक्स आहे ते इकॉनॉमिक्समध्ये काय करा बघून घ्या. हेच लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी हाच प्रश्न वितरणामध्ये जातो, म्हणजे तो कशाचा प्रश्न तयार होतो, भूगोलचा, कशाचा, मानवी भूगोलचा प्रश्न होतो. काय वितरणाचा म्हणजे काय, पहिली 4 राज्ये कोणती आहेत लोकसंख्या जास्त असणारी, मग तो प्रश्न कुठला झाला, भूगोलचा झाला. हा बेसिक फरक, अप्रोच जो आहे तो तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्यासाठी मी इथं आलेलो आहे, लक्षात घ्या. मी इथं का आलेलो आहे ते सांगण्यासाठी चाललो आहे. अप्रोच ऑफ द एक्झामिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आतापर्यंत काय अभ्यास केला ते महत्त्वाचं नाही, हे शेवटच्या ह्या दिवसामध्ये किती अभ्यास करणार आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यामध्येच काय करायचं आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा. म्हणजे काय, इथं काय कोणता प्रश्न विचारतील ते बघा. इथं परत मी सांगतो तुम्हाला, लोकसंख्या ज्यावेळी भूगोलच्या अनुषंगानं करत असता त्यावेळी तुम्ही काय करणार आहे, मॅप,
ते तुम्हाला सांगितले. सर्वात महत्त्वाचं काय ॲटलस आहे ते खूप व्यवस्थित बघा. वितरण मग म्हटलं तर भूगोलमध्ये गेलं. आणि ज्यावेळी तुम्ही नुसतं काय करणार आहे सिद्धांत बघणार आहे, पॉप्युलेशन, जन्मदर, मृत्यूदर, ठीक आहे, त्याचं GDPशी कसं कोरिलेट करा, हे सगळं तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये बघणार आहे. दुसरं हे झालं एक लोकसंख्या. म्हणून एक लोकसंख्या ते महत्त्वाचं टॉपिक. सगळे सांगतात लोकसंख्येवर जास्त प्रश्न पडतात. लोकसंख्या का पडतात? कारण इथं पण पडेल ते आणि इथं पण पडेल. आपल्याला कळायला पाहिजे ते भूगोलचा प्रश्न आहे का अर्थशास्त्राचा प्रश्न, हे कुणाला कळणार आहे? आपल्याला कळणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे सांगितलं तुम्हाला हा पहिला मुद्दा जो इथं अधोरेखित केला आहे, शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संदर्भात सांगितलं. ठीक आहे. आता शाश्वत विकास आहे तो विकास आणि इन्क्लुजन ह्या दोन मुद्दे बघू आपण. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे, ठीक आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे ते तुम्ही काय करा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कुठले आहेत आणि कशा पद्धतीनं हे असणार आहे हे सगळं काय करणार आहे यात बघून घेणार आहे. नंतर दारिद्र्य आहे, दारिद्र्याचे मोजमाप कसं करतात, मध्ये एक अहवाल आलेला लक्षात ठेवा. आता कोणकोणते अहवाल होते, कोणकोणते, दारिद्र्य रेषा कशी निश्चित केली जाते, दारिद्र्य रेषा कशी निश्चित केली जाते आणि सगळ्या त्याच्या समित्या ज्या आहेत त्या समित्या बघून घ्यायचं, त्याच्यावर प्रश्न पडणार आहे. हे एवढे 5 टॉपिकच तुम्हाला समजून घ्या कोणते आहेत ते, समित्या कोणत्या होत्या, दारिद्र्य रेषा कशी निश्चित केली जाते एवढं जरी काल तरी मोर दॅन सफिशियंट आहे. रंगराजन समिती असेल, रंगराजन समिती, लकडवाला समिती असेल, नक्की काय केलं बाबा, कशा पद्धतीने केलं, त्याचं एक स्ट्रीमलाईन, त्याचं एक क्रोनॉलॉजी आहे, ते क्रोनॉलॉजी अंडरस्टँड करून घ्यायचं, कुठं काय. कारण किती जरी अभ्यास केला तर विसरणार आहे, कारण उजळणी जेवढं कराल तेवढं तुम्हाला काय असणार आहे, फायद्याचं असणार आहे. हा टॉपिक जो आहे दारिद्र्य याबद्दल सांगितलं. यामध्ये संकल्पना असणार आहे, आकडेवारी असणार आहे, मोजमांक असणार आहे आणि वेगवेगळे काय असणार, निर्देशांक असणार आहे त्यामध्ये. ठीक आहे. आता हे झालं एक दारिद्र्याच्या संदर्भात. तुम्ही सगळ्या समित्या आहेत त्या सगळ्या समित्या बघून घ्यायच्या आणि काय करायचं, कुठंतरी ते पेजवर शॉर्टमध्ये नोट्स काढा त्याचे, शॉर्टमध्ये एकदम शॉर्टमध्ये कीवर्ड्स फॉर्मॅटमध्ये काय नोट्स काढणं अपेक्षित आहे. पुढं आहे इन्क्लुजन. इन्क्लुजन म्हणजे समावेशन. हे इन्क्लुजन आणि अलीकडच्या सगळ्या योजना, विशेषतः 2004 नंतरच्या सगळ्या योजना काय करायच्यात बघून घ्यायच्या आहेत, परीक्षेला पडतात, लक्षात ठेवा. योजना जे यातच लक्षात ठेवा दारिद्र्य आहे, यामध्ये बेरोजगारी देखील आहे. हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे, बेरोजगारी. जे समोर प्रश्न दिसत आहे, श्रीलंकेमध्ये काय झालं, श्रीलंकेमध्ये काय झालं, आता काय प्रॉब्लेम झाला ते माहित आहे. पण ते प्रॉब्लेम होण्यामागचं रिझन काय आहे, बेरोजगारी. भारतामध्ये कोविडच्या आधी सुद्धा बेरोजगारीचा दर वाढलेला आणि कोविड नंतर पण आता वाढलेलाच आहे. म्हणजे बेरोजगारी काय असतं बाबा, बेरोजगारी दर कसा आहे, काय, हे संकल्पना, निर्देशांक आणि मोजमाप हे कळायला पाहिजे तुम्हाला बेरोजगारी आणि दारिद्र्य संदर्भात कशा पद्धतीने बघतो. ठीक आहे. तुम्हाला त्यानंतर माहिती आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वगैरे हे जे गोष्टी आहेत ते. आणखीन एक आहे इकॉनॉमिक्स मधला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, भूसुधारणा. काय म्हणतो त्याला आपण, भूसुधारणा. भूसुधारणा म्हणजे काय, भूसुधारणा म्हणजे काय, तर भूसुधारणा म्हणजे भारतामध्ये कशा पद्धतीने भूसुधारणा करण्यात आलं, आपलं भारताचं इंडिपेंडन्स नंतर भूसुधारणा कशा पद्धतीने झाल्या. ठीक आहे. याच्या संदर्भात 2 गोष्टी लक्षात ठेवा. मुख्य परीक्षेला पण हे पडतं. मुख्य परीक्षा आता ऑब्जेक्टिव्ह म्हणतोय मी, आता पुढे इथं लेखी होणार आहे, काय काळजी करायची गरज नाही. जुने मुख्य परीक्षेचे आणि पूर्व परीक्षेचे सगळे प्रश्न जे आहेत ते भूसुधारणाचे करणं अपेक्षित आहे. कारण भूसुधारणा जे आहे ते लोकांना भूसुधारणा म्हणजेच कळत नाही. पहिल्यांदा लँड रिफॉर्म्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, लँड रिफॉर्म्स. कशा पद्धतीने भारतात लँड रिफॉर्म्स आले, ते लँड रिफॉर्म्स म्हणजे काय, ह्या संकल्पना समजून घ्या. मागचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न काय करायचे आहेत, ह्या लँड रिफॉर्म्सच्या संदर्भात काय करून घ्यायचे, हे सगळे इकॉनॉमिक्सचे टॉपिक आहेत. दत्त सुंदरमचं पुस्तक आहे बघा, त्यामध्ये लँड रिफॉर्म्स चांगले दिले. दत्त सुंदरम हे सर्वात बेस्ट पुस्तक आहे. लोकसंख्या, डेमोग्राफिक्स वगैरे हे सुद्धा टॉपिक चांगले आहेत. दारिद्र्य आहे ते सुद्धा दत्त सुंदरम पुस्तकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. जमत असेल तर ते वाचा किंवा मराठीतलं कोणतेही पुस्तक वाचा, काही अडचण नाही. आणि शेवट आता चौथा मुद्दा घेणार आहे तो कोण, इतिहास घेणार आहे. ज्यावेळी तुम्ही इतिहासचा अभ्यास करणार आहे, इतिहासचं डिवायडेशन करूया आपण. आता इतिहास जो आहे तो इतिहासमध्ये मार्क्स कमी येतात विद्यार्थ्यांना, कारण सांगतो बघा. आपण इतिहास डिव्हिजन करू. पहिल्यांदा कोणता आहे, तर पहिल्यांदा आपण म्हणू एन्शंट हिस्ट्री, नंतर मेडिव्हल हिस्ट्री आणि अजून एक हिस्ट्री. इतिहासाचं सिलेबस सांगताना सांगितलं विशेषतः महाराष्ट्रात सांगितलं, हिस्ट्री ऑफ इंडिया आणि कंसात लिहिलंय स्पेसिफिक महाराष्ट्राचं नाव सांगितलेलं आहे. ठीक आहे. बघू आपण काय एन्शंट आणि मेडिव्हल बघताना, एन्शंट मेडिव्हल. त्यानंतर तुमचा इतिहासाचा सिलेबस तुम्ही जर व्यवस्थित वाचला, तिथं लिहिलंय काय, लिहिलंय इंडियन नॅशनल मुवमेंट हा शब्द वापरलाय, म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळ. लक्षात घ्या, इंडियन नॅशनल मुवमेंट खूप महत्वाचा आहे, याच्यावर जास्त प्रश्न पडणार. त्यांनी स्पेसिफिकली सांगितलंय भारतातली चळवळ कशी चालली. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना भारतातली आहे चळवळ जी आहे ते चळवळ माहीत असणं अपेक्षित आहे. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना काय, भारताची चळवळ जी आहे ते चळवळ इंडियन नॅशनल मुवमेंट आहे ते माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्यावर प्रश्न जास्त पडणार. मग आपण डिव्हिजन करताना एन्शंट म्हणजे काय, प्राचीन, मध्ययुगीन, त्यानंतर भारताची स्वातंत्र्य चळवळ म्हणून इथं एक डॅश देऊया आपण, आणि सर्वात शेवटी म्हणजे काय, महाराष्ट्राचा इतिहास, कारण त्यांनी स्पेसिफिकली सांगितले महाराष्ट्र, असं काय करूया डिव्हिजन करूया याचं. म्हणजे मॉडर्न हिस्ट्री म्हणून इथं,
पण या मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जास्त प्रश्न पडणार कशावर आहेत, स्वातंत्र्य चळवळीवरच पडणार आहेत मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, मग आपण काय करूया, प्राचीन, मध्ययुगीन आणि हे मॉडर्न हिस्ट्री, मॉडर्नला काय म्हणतो मराठीमध्ये आपण आधुनिक इतिहास आणि महाराष्ट्राचं असं डिव्हिजन करूया. तुम्ही जर अलीकडचा पेपर जर बघितला 2022चा, इतिहासावर 16 प्रश्न पडलेत, 16 क्वेश्चन, 16 प्रश्न जे आहेत ते इतिहासावर पडलेत. ते 16 प्रश्न जे पडलेत ना इतिहासावरचे, त्या 16 प्रश्नामधले मागच्या वेळी म्हणजे 22 मध्ये 7 प्रश्न याचे पडलेत महाराष्ट्रावर जास्त पडलेत. पण त्याच्या आधीचे पेपर बघितला तर त्याचं म्हणजे हे 22 समजा 22ला 7 पडलेत, त्याच्या आधी महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्नांची संख्या खूप कमी आहे. त्यानंतर आणखीन एक मागच्या वेळी बदल म्हणजे ह्याच वेळी 2022 मध्ये एक बदल झाला. तो बदल म्हणजे काय झाला, हा प्राचीन आहे ते प्राचीनवर प्रश्नच विचारला 0. आणि प्राचीन साधारणपणे त्याच्या आदल्या वर्षी जर आदला पेपर बघितला की 3, हे 2022ला फक्त 0 मार्काला पडले. म्हणजे त्यांचं जे आहे कल बदलत चाललाय. महाराष्ट्राच्या इतिहासावर किती प्रश्न पडलेत, 7, आणि प्राचीनवर किती पडलेत, एकही प्रश्न पडलेला नाही लास्ट पेपरला, लास्ट राज्यसेवा पूर्व परीक्षेला. ठीक आहे, इथं मग काय असायचं, पूर्वी एन्शंट प्राचीनवर 3, 6, 4 असे प्रश्न तुम्ही मागच्या प्रश्नोत्तरी काढून बघा असे पडले. त्यानंतर मध्ययुगीनचा विचार केला, साधारणपणे वेटेज किच्या मध्ययुगीनचं 2 ते 4 मार्क्सच आहे. 22ला 2, ठीक आहे, 21ला 4, हे 2 ते 4 मार्क्सच वेटेज जे आहे ते तुम्हाला मध्ययुगीनला दिसणार आहे. ते 16 ते 17 मार्क जे तुम्हाला सांगितले, 16 मार्क्स धरू आपण, ॲव्हरेज सरासरी 16-17 मार्क धरू. ह्या 16-17 मार्क्समधले समजा इथं एक 4 आणि 3 7 आणि इथं एक 6-7 मार्क्स आहेत, तिथं डिवाइड केले तर 8 ते 10 मार्क जे आहेत ते आधुनिक इतिहासावर पडणार आहेत. आधुनिक महाराष्ट्राचा, आधुनिक भारताचा इतिहास आहे त्याच्यावर पडणार आहेत. फक्त अलीकडचं लास्ट पेपरलाच काय महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्रावर प्रश्न जास्त पडलेत. याचा अभ्यास कसं करायचा हा प्रश्न आहे. याचा अभ्यास करताना एन्शंट प्राचीन, काही लोक ऑप्शनलाच टाकतात, हा बाबा 2022ला काही प्रश्न पडलेले नाही, एकही देखील प्रश्न पडले नाही किंवा एखादा प्रश्न पडला तर लोक काय म्हणतात, प्राचीन काय करायला नको आपण ऑप्शनल, असं करायचं नाही. प्राचीन जो आहे प्राचीन आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही, त्याच्यामध्ये वेगवेगळे धार्मिक प्रवाह जे आहेत विचार ते बघणार आहे. कारण त्यावेळेस वेळ येईल ना धार्मिक विचार. धार्मिक म्हणजे काय, धार्मिक विचार म्हणजे बुद्ध आले, महावीर आले. बुद्ध महावीर ऍक्च्युली कसं आहे बघा, गौतम बुद्ध होते, महावीर होते, मखली गोसाल, अजित केसकंबली, भरपूर लोक होते. फक्त कमीत कमी बुद्ध महावीर या दोघांचा अभ्यास माहित पाहिजे. बौद्धिझम आणि जैनिझम म्हणू आपण त्याला, ते माहित पाहिजे. त्यानंतर इथं काय माहित पाहिजे, हडप्पा संस्कृती आपली जी जुनी संस्कृती आहे ती माहित पाहिजे. कमीत कमी तो टॉपिक तुम्हाला माहित असेल. तुम्हाला सगळी महत्वाची जनपद जी असतील ती जनपदे माहित पाहिजे. सगळी महत्वाची जनपदे जी आहेत ती जनपदे माहित पाहिजे. आणखीन सर्वात महत्वाचं साऊथ इंडिया जे आहे, चोला डिनास्टी, पाला डिनॅस्टी जे होते त्यांच्याबद्दल, साऊथ इंडिया आहे ते साऊथ इंडिया काय आहे, दक्षिण भारत ते दक्षिण भारतामधले जे डिनॅस्टीज होत्या एन्शंटमध्ये त्या माहीत असणं गरजेचं आहे. एवढं जरी कमीत कमी एवढं तरी करायचंच आहे, सोडायचं नाही आहे. हडप्पा, मोहेंजोदडो ते माहीतच पाहिजे तुम्हाला. धार्मिक प्रवाह माहीत पाहिजे सगळे. त्यानंतर महत्वाचे चंद्रगुप्त मौर्य माहीत पाहिजे तुम्हाला. समुद्रगुप्त माहित पाहिजे, गुप्ता डिनॅस्टी, मौर्य डिनॅस्टी, ठराविक टॉपिक्स जे आहेत ते बाजूला काढायचे आहेत. कमीत कमी मी म्हणतोय जनपद करा, धार्मिक जे आहे ते धार्मिक प्रवाह म्हणजे बुद्धिझम जैनिझम बघा, हडप्पा संस्कृती बघा, आणि साऊथ इंडियाचा जो आहे हिस्ट्री तो थोडासा बघून घ्या. एन्शंटमध्ये, प्राचीनमध्ये. पूर्वी आम्ही ज्यावेळी IAS चा अभ्यास करायचो, UPSCचा अभ्यास करायचो त्यावेळी तमिळनाडू स्टेट बोर्डचे बुक्स मिळायचे, ते आम्ही मेन्ससाठी, मुख्य परीक्षेसाठी वाचायचो. पण आता सध्या बघा मार्केटमध्ये भरपूर मटेरियल अवेलेबल आहे आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नपत्रिका असल्यामुळे काही विषय नाही. हे एवढं करून घ्या प्राचीनच्या संदर्भात. मध्ययुगीनचा विचार केला, मध्ययुगीन अर्थातच कमी प्रश्न पडतात. 2 4 2 असे व्हॅरी, म्हणजे इथं 2 पडले परत 4 2 असं काय झालेलं आहे, व्हॅरी होत चाललेला आहे. यामध्ये मुघल सल्तनत, ठीक आहे, अकबर, खूप महत्वाचे बदल जे झाले घडामोडी ते बघून घ्या. पण सर्वात महत्वाचं इतिहासामध्ये लास्ट पेपरला महाराष्ट्राचा इतिहास जरी जास्त विचारला असला तरी लक्षात ठेवायचं कायम आपल्या सिलेबसमध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणले. इंडियन नॅशनल मुवमेंट खूप व्यवस्थित करायचे आहेत आणि रिमोट पर्सनॅलिटीज जे असतात, रिमोट पर्सनॅलिटीज आहेत ते खूप व्यवस्थित करायचं आहे. हे झालं हिस्ट्रीच्या संदर्भात. 4 विषय सांगितले तुम्हाला. 5वा सायन्स एक आहे आणि दुसरा पॉलिटी एक विषय आहे. सायन्सचा जर विचार केला तर सायन्सबद्दल काय सांगणार आहे, सायन्स तुम्ही 8वी 9वी 10वी जे आहेत पुस्तकं ती सगळी पुस्तकं वाचून घेणं अपेक्षित आहे. 8th 9th आणि 10th हे पुस्तकं आहेत ती सायन्सच्या संदर्भात काय करणं अपेक्षित आहे, वाचून घेणं अपेक्षित आहे. आणि दुसरं सायन्स नंतर आता कसं आहे, सायन्स आहे ते सायन्समध्ये बघा फिजिक्स केमिस्ट्री महत्वाचं आहे. फिजिक्स केमिस्ट्री महत्वाचं आहे. इथं बायोलॉजीचे प्रश्न पडतील तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत, डे टू डे लाईफमध्ये आपल्याला गरजेच्या गोष्टी आहेत ते प्रश्न जे आहेत ते सायन्समध्ये पडण्याची शक्यता जास्त आहे. ते टॉपिक्स जे असतात ते धडे ते टॉपिक्सला मार्क करून घ्या आणि तेवढंच करा. आणि शेवटचं पॉलिटी काय नाही, पॉलिटीमध्ये काय असणार आहे, पॉलिटीमध्ये आणि पंचायत राज पॉलिटी दोन्ही बघून घ्यायचं आहे. पॉलिटीचा अभ्यास करताना, पॉलिटी जे आहे त्या पॉलिटीचा अभ्यास करताना पॉलिटीचं डिवाइड करा. एक लेजिस्लेचर, ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह,
आणि सुरुवातीचा इतिहास म्हणजे कशा पद्धतीने बनलं आणि कमीत कमी पहिले 51 कलम जे आहेत ते पाठच पाहिजे तुम्हाला. कमीत कमी पहिले 51 कलम जे आहेत ती पाठ असणं अपेक्षित आहे. एवढा एक सरासरी कमीत कमी अभ्यास जो आहे तुमच्यासमोर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, हे बोर्डवर आपण ह्या 30 दिवसाचं नियोजन कसं करायचं, साधारणपणे कसं असायला पाहिजे ते काय करणार आहे, बघणार आहे. बघूया मित्रांनो. आता आपण काय करूया, बोर्डवर बघूया कशा पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं एन्व्हायरमेंट टॉपिक आहे आपल्यासमोर, एन्व्हायरमेंट टॉपिक. ठीक आहे. आणि जॉग्राफी दोन्ही क्लब करणार आहे. तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये वेळ कमी होता म्हणून आपण काय केलं, थोडंसं तुम्हाला कशाबद्दल सांगितलं, थोडंसं तुम्हाला टॉपिक्स आहे ते टॉपिक सांगितले, पॉलिटी थोडक्यात सांगितलं आणि सायन्स जे आहे ते सायन्स थोडक्यात सांगितलं. आता इथं बोर्डवर बघताना अभ्यास कसा करायचा बघू आपण. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आधी पण नेहमी सांगितलेलं आहे, ज्या आहे एक 3 दिवसामध्ये, फॉर एक्झाम्पल हे 17 तारखेचा जर अभ्यास केला, एका आता आपल्याकडे आठवडे किती आहेत, 1 2 3, ठीक आहे, हा 4 आणि हा 5, हे 5 आठवडे साधारणपणे आपल्याला आहेत. 5 आठवडे परीक्षेच्या दृष्टीने आहेत. हा आठवडा सोडून देऊ आपण, हे आठवडे आहेत ते बघून घेऊ आपण. पहिली गोष्ट आपण फक्त जीएस पेपर 1 बद्दल चर्चा करतोय. कशाबद्दल अभ्यास करतोय, चर्चा करतोय, जीएस पेपर 1 बद्दल चर्चा करतोय. आज जीएस पेपर 1 बद्दल चर्चा करताना आपण काय करणार आहे, जीएस पेपर 1 बद्दल चर्चा करताना डेली कोणत्या गोष्टी करायच्या ते बघू. डेली तुम्ही काय करणार आहे, डेली सर्वात महत्त्वाचं चालू घडामोडी जे आहे ते चालू घडामोडी तुम्ही काय करणार आहे, डेली करणार आहे. रोज करणार आहे चालू घडामोडी. 1 तास त्याला देऊन टाका चालू घडामोडी, 1-1.5 तास आहे तो चालू घडामोडीला देऊन टाका. जेवण झाल्यानंतर चालू घडामोडी करा, काही अडचण नाही. चालू घडामोडी तुम्ही डेली करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण विषयांच्या संदर्भात बघू, विषय कोणकोणते आहेत आणि ते विषयांचं कसं डिस्ट्रीब्युशन करायचं ते बघू. पहिली गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी आपण अभ्यास स्टार्ट करतो मुलांना कमी मार्क्स कशात, पर्यावरणाकडे दुर्लक्ष होतं. मुलं कशाचा अभ्यास करत नाही, तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा करत नाहीत. मुलं कशाचा अभ्यास करत नाहीत, मुलं अर्थशास्त्राकडे काय करतात, दुर्लक्ष करतात. हे टॉपिक्सच आपल्याला काय करायचं, व्यवस्थित करायचे. मग कसं करायचं, पहिली गोष्ट ज्यावेळी तुम्ही अभ्यास चालू करणार आहे त्यावेळी पहिला समजा हा आठवडा आहे, या आठवड्यामध्ये साधारणपणे आपण काय करूया, 3 ते 4 दिवस 3 to 4 days आहेत ते काय करणार आहे, तुम्ही जॉग्राफी आहे ते कोर जॉग्राफीला देणार आहे. रोज 2 विषय घेणार आहे. रोज किती विषय करायचे, 2. डेली करणार आहे चालू घडामोडी, त्याचा काही विषयच नाही, तो कायम करतच राहायचं चालू घडामोडी, ते विचारायचं नाही आपल्याला. ठीक आहे. डेली काय 3 to 4 days आहे. डेली तुम्ही 2 टॉपिक्स आहेत ते डिवाइड करणार आहे. पहिल्यांदा तुम्ही सांगितलं 3 ते 4 दिवस काय करणार आहे, पहिले 3 ते 4 दिवस जॉग्राफी करणार आहे. आपण काय करू, समजा साधारणपणे 17 तारखेनंतरचं बघू आपण. 3 ते 4 दिवस काय केला तुम्ही, जॉग्राफी केला. 3 ते 4 दिवस जॉग्राफी केल्यानंतर याच बरोबर इथं एकदा मॅप रिडिंग चालू केला तुम्ही. इथं तुम्ही ॲटलस आहे त्या ॲटलसचा स्टडी जर चालू केला, तो ॲटलस कायम कंटिन्युअसली प्रिपरेशन जो आहे तो करतच राहायचा ॲटलस. हा झाला एक विषय तुमचा. ठीक आहे. 3-4 दिवसामध्ये तुमचं काय संपूर्ण जाणार आहे, भूगोल संपूर्ण जाणार आहे. याच आठवड्यामध्ये, ज्या आठवड्यामध्ये भूगोल घेणार आहे, बघा मी साधारणपणे सांगतोय, तुम्ही वर खाली करू शकता, काही अडचण नाही. ज्या आठवड्यामध्ये तुम्ही भूगोल करणार आहे त्याच आठवड्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, पर्यावरण आहे ते पर्यावरण करणार आहे. म्हणजे एका आठवड्यात जॉग्राफी आणि पर्यावरण हे एका आठवड्याचा आहे संपूर्ण घ्यायचे. 2 विषय पूर्ण एका आठवड्यात कसं बसवायचं ते बघायचं, कारण वेळच नाही आपल्याला, एवढं संपूर्ण घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समजा हे संपवलं आणि डेली काय करणार आहे, तुम्ही मॅप रिडिंग करणार आहे. पर्यावरणामध्ये सुद्धा, पर्यावरणाचा अभ्यास करताना सुद्धा पर्यावरणाचे मॅप्स असतात. रामसर कन्व्हेन्शन आहे, कुठले कोणते आहे ते बघून घ्या. ठीक आहे. कुठलं तलाव आहे, कुठं काय आहे ते बघून घ्या तुम्ही. असं कसं असते, फॉर एक्झाम्पल बघू आपण इथं अभ्यास करताना, जॉग्राफीचा अभ्यास करताना पर्यावरण का, ज्यावेळी तुम्ही काय बघता, ज्यावेळी तुम्ही अभयारण्य बघत असता, ज्यावेळी तुम्ही अभयारण्य बघत असता, त्या अभयारण्य बघताना तुम्ही काय आहे, बायोडायव्हर्सिटी आहे ते बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता आहे ते जैवविविधता बघत असता, त्यावेळी तुम्हाला पर्यावरणाशी संबंधित कोणकोणते आहेत, काय आहेत स्पॉट्स आहेत ते स्पॉट्स बघून घ्यायचे. हॉटस्पॉट्स म्हणतो ते हॉटस्पॉट बघून घ्या. म्हणजे पर्यावरण आणि भूगोल आहे तो एकत्र करायचा. साधारणपणे 7 दिवसाचा अभ्यास असणार आहे. समजा यात झालं नाही तर तुमचं मॅप रिडिंग मग पर्यावरणाशी संबंधित असू दे किंवा जॉग्राफीच्या संदर्भात असू दे. वेगवेगळे नॅशनल पार्क्स कुठं आहेत, ठीक आहे. नॅशनल, आता कसं असते बघा, नॅशनल पार्क म्हणजे तुम्हाला एकदा कळालं, अभयारण्य काय आहेत ते बघायला तुम्ही मॅपमध्ये बघायला चालू केलं, हे झालं जॉग्राफी. पण नक्की नॅशनल पार्कमध्ये कोणता बफर झोन आहे, ठीक आहे, नॅशनल पार्क म्हणजे कसं तयार होतं, अभयारण्य कसं, ते म्हणजे काय झालं तुमचं पर्यावरण. त्यामुळे दोन्ही जे आहेत ते दोन्ही काय केलेलं आहे, आपण एकत्र क्लब केलेलं आहे. ठीक आहे. हा झाला एक मुद्दा. त्यानंतर पुढचा आहे ते म्हणजे काय, तर ह्या समजा हे एक आठवड्याचा तुमचा अभ्यास झाला. साधारणपणे कोणताही आठवडा वर खाली ऍडजस्ट करू शकता. पुढचा आहे कोणता आहे, इतिहास. इतिहासमध्ये परत तुम्हाला सांगितलं बघा, महत्वाचे टॉपिक्स कमीत कमी म्हणतो मी, सगळा इतिहास करणं गरजेचं. कमीत कमी प्राचीन आणि मध्ययुगीन याचे कमीत कमी कोणते टॉपिक्स करायचे, तुम्हाला मगाशी सांगितलेल्या लेक्चरमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन पहिल्यांदा संपवून घ्या. आणि मग दुसरा इतिहास म्हणजे मग महाराष्ट्र राहतो आणि कुठला इतिहास राहतो, महाराष्ट्रानंतर दुसरा इतिहास कोणतो, भारताचा इतिहास. भारताचा इतिहास म्हणण्यापेक्षा इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणूया, हे खूप महत्वाचं आहे.
परीक्षेला जास्त पडतात इंडियन नॅशनल. आता यामध्ये पण इंडियन नॅशनल मुवमेंट आणि गव्हर्नर जनरल अशी विभागणी करू शकता. मी तुम्हाला मागे सांगितलं मॅप आहे साधारणपणे तुम्ही 2 आठवडे चालू ठेवणार आहे. हे बाण मारून इथपर्यंत आलो. ज्यावेळी तुम्ही इतिहासाचा अभ्यास चालू करता गव्हर्नर जनरल्स जे आहे ते गव्हर्नर जनरल्सचा काय करणार आहे तुम्ही डेली करणार आहे. साधारणपणे एका आठवड्यामध्ये डेली तुम्ही काय करा गव्हर्नर जनरल्स जे आहे ते गव्हर्नर जनरल्स रोज बघत जावा गव्हर्नर जनरल्स. ठीक आहे. त्यानंतर इथं महाराष्ट्राचा इतिहास सांगितलं तुम्हाला. महाराष्ट्राचा इतिहास कसं करायचा एका आठवड्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण इतिहास टॉपिक संपवायचा आहे. ज्यावेळी तुम्ही इथं इंडियन नॅशनल मुवमेंट बघता म्हणजे समजा असहकार बघता ते असहकार बघताना महाराष्ट्रामध्ये काय झालं ते बघायचं. इथं ज्यावेळी चले जाव चळवळ बघता त्यावेळी महाराष्ट्रात काय झालं ते बघायचं. अशा पद्धतीने पॅरल स्टडी जे आहे ते पॅरल स्टडी काय करणार आहे तुम्ही. पण सर्वात महत्त्वाचं प्राचीन मध्ययुगीनला तुम्हाला सांगितलेलं टॉपिक समजा जमत नसेल तर सगळे मागचे UPSCला आणि MPSCला पडलेले प्रश्न तेवढे कमीत कमी इथं करून जाणं गरजेचं आहे प्राचीन आणि मध्ययुगीनला. मागच्या वेळी एकही प्रश्न पडला नाही याचा अर्थ असा नाही की यावेळी पडणार नाही. तुम्ही वेल प्रिपेअर्ड आहे ते वेल प्रिपेअर्ड होऊन जाणं अपेक्षित आहे. ठीक आहे. हे झालं इतिहास सांगितलं ह्या आठवड्यामध्ये एका आठवड्यामध्ये. इथं भूगोल आणि पर्यावरण केलं. इथं इतिहास आणि महाराष्ट्राचं जरा असं काय आहे आवाका जास्त आहे म्हणून इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता कोणते सब्जेक्ट राहिले आता राहिलं पॉलिटी राहिलं इकॉनॉमिक्स राहिलं सायन्स राहिलं. ठीक आहे. आता इथं काय करणार आहे ज्यावेळी तुम्ही चालू घडामोडी करत असता त्यावेळी इकॉनॉमिक्सचे काही टॉपिक्स असतात ते कव्हर होत असतात. मग इथं काय करायचं आता एक आठवडा याला गेला एक आठवडा याला गेला पुढचा आठवडा समजा आपण घेऊया कोणतं घेऊया इकॉनॉमिक्स घेऊया अर्थशास्त्र. ठीक आहे. आता हा अर्थशास्त्राचा अभ्यास 2 आठवडे झाला किंवा 3 आठवड्यानंतर अर्थशास्त्र घेणं जास्त सोयीस्कर राहील. कारण तुम्ही चालू घडामोडी करणं बजेट आहे आर्थिक पाहणी अहवाल सगळ्या गोष्टी करणार आहे मग इकॉनॉमिक्सकडे जाणार आहे. आणि मग साधारणपणे एक आठवडा आपण इकॉनॉमिक्सला दिला. ज्यावेळी इकॉनॉमिक्स स्टार्ट करणार आहे दॅट टाइम त्यावेळी काय करणार आहे तुम्ही इकॉनॉमिक्स चालू केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये इकॉनॉमिक्स जो आहे त्या इकॉनॉमिक्स बरोबर पॉलिटी सब्जेक्ट पॉलिटी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला राज्यघटना पंचायत राज ह्या टॉपिक्स जे आहेत याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपण क्लब केलं इकॉनॉमिक्स आणि राज्यघटना. आणि अजून एक राहिलेला टॉपिक महत्त्वाचा म्हणजे कोणता आहे सायन्स. त्याला आपण वेळ देणार आहे सायन्सला. सायन्स जे आहे ते सायन्सला काय करणार आहे वेळ जो आहे तो वेळ देणार आहे. असे आपले टॉपिक किती झाला 1 2 3 4 5 आणि हे 6 चालू घडामोडी तर तुम्ही डेली करणार आहे. अशा पद्धतीने 7 टॉपिक्स आहेत ते 7 टॉपिक्स करणं अपेक्षित आहे. याचा परत अभ्यास कसं करायचा बघू. ज्यावेळी बघा तुम्ही एका आठवड्यामध्ये भूगोल पर्यावरण घेणार आहे कोणताही आठवडा घ्या पण नंतर 15 दिवस सलग काय करणार आहे मॅप करणार आहे. कोणताही एक आठवडा तुम्ही पूर्ण इतिहास करणार आहे. इतिहासला थोडासा वेळ जास्त लागतो. महाराष्ट्र आहे इतिहास प्राचीन मध्ययुगीन आहे थोडासा इतिहासला आपण काय केलं टाइम जास्त दिला आहे. 16 मार्क्सला आहे. आधी आवरून घ्या आधी 2 आठवड्यामध्ये. त्याच वेळी ज्यावेळी हे करणार आहे मग तुमचं मॅप तरी चालू राहणार आहे. गव्हर्नर जनरल्स तुम्ही डेली करायला चालू करणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे सोशल रिफॉर्मर्स आहेत ते पण याच वेळी करून घ्या. समाज सुधारक हे डेली बेसिसवर 15 दिवस सलग ठेवा. इथं जर वेळ मिळाला तुम्हाला इफ यू विल गेट द सफिशियंट टाइम ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ द हिस्ट्री देन व्हॉट टू डू. त्यावेळी काय करायचं त्यावेळी मग काय करायचं सायन्सचा एखादा टॉपिक तुम्ही घेऊ शकता किंवा राज्यघटनेचा एखादा टॉपिक जो आहे तो इथं शिफ्ट करू शकता. अर्थशास्त्र आहे ते अर्थशास्त्र इथंच ठेवा. अर्थशास्त्राला धक्का लावू नका. मी जे 5-6 टॉपिक सांगितले तेवढेच करायचे आहेत खूप व्यवस्थित करायचे आहेत. आणि मग चालू घडामोडीशी काय करंट अफेअर्सशी काय करायचे आहेत ते काय करायचे आहेत कम्पेअर करायचे आहेत. कम्पेअर करून प्रिपरेशन करायचं. ठीक आहे. म्हणजे आपले एवढे विषय झाले. मग हा आठवड्यात तरी एक विषय ठेवायचं कारण काय इथं आपल्याला टाइम कमी असणार आहे. ह्या सायन्स करता करता सगळ्या विषयांचं तुम्हाला 2-2 दिवसामध्ये काय अपेक्षित आहे रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. बघा इथं सायन्समध्ये आलो आपण. आता या आठवडा समजा शेवटचा आठवडा आहे तुमचं सायन्सचं रिव्हिजनच असणार आहे. अर्थातच तुम्ही 8वी 9वी 10वीची पुस्तकं वाचणार आहे. ठीक आहे. ज्यावेळी पुस्तक वाचत असता त्यावेळी तुम्हाला सांगितलेलं आहे 8वीचं तुम्ही बायोलॉजी वाचला 9वीचं बायोलॉजी वाचायचं 10वीचं 8वीचं केमिस्ट्री वाचला 9वीचं केमिस्ट्री 10वीचं केमिस्ट्री असं सलग पॅरलल स्टडी जे आहे ते एकाच वेळी सगळी पुस्तकं घेऊन संपवायचे आहेत. हे ज्यावेळी तुमचा शेवटचा विषय इथं चालू असतो त्यावेळी हा आठवडा जो आहे आपण काय करायचं 2 दिवसाचे परत स्लॉट्स करायचे. बघा आपण दिवसाची 2 डिवायडेशन करणार आहे. हाफ डे असणार आहे हाफ डे. त्यामध्ये काय करायचं 2 दिवसामध्ये यापैकी एक विषय कोणता तरी घ्यायचा. म्हणजे समजा हा पहिल्या आठवड्याचा आपण केलेला उशिरा जॉग्राफी अँड एन्व्हायरमेंट समजून घ्यायचं 2 दिवसामध्ये रिव्हिजन करायचं. काही आठवत नाही तर परीक्षेमध्ये. हा जो इतिहास आणि महाराष्ट्र आहे 2 दिवसामध्ये काय करणार आहे तुम्ही इतिहास ठीक आहे करणार आहे. त्यानंतर हे पुढचे 2 दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार कोणतं करणार आहे इकॉनॉमिक्स करणार आहे. कोणतं करणार इकॉनॉमिक्स. आणि राज्यघटना आहे तर राज्यघटना पुढच्या आठवड्यात घेतलं. म्हणजे काय करणार आहे तुम्ही शेवटून जे सेकंड लास्ट वीक जे असणार आहे त्यामध्ये हाफ डे असणार आहे तुमचा कोणता तरी एक रिव्हिजन एका परीक्षेचं अभ्यासाचं विषयाचं जे चालू असतं त्यावेळी निम्मा वेळ हाफ सेशन जे असणार आहे ते 2-2 दिवसामध्ये हाफ सेशन म्हणजे आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा अर्धा दिवस असं एक विषय कोणताही संपून घ्या. मी पहिल्यांदा सांगितलं पहिला स्लॉट होता जॉग्राफी एन्व्हायरमेंटचा इथं टाकलं. नंतर दुसरा स्लॉट होता कोणता 2 दिवसामध्ये दुपारनंतरचा स्लॉट 2 दिवसामध्ये इतिहास आहे तो इतिहास संपून घ्या. आणि शेवटचा 2 दिवसाचा म्हणजे काय शुक्रवार शनिवार त्यामध्ये काय इकॉनॉमिक्स आहे ती इकॉनॉमिक्स संपून घ्या.
आता हे झालं एक. रविवारी काय करायचं आहे बघा, मी काय सांगतो इथं असं केलंय, दर रविवारी झालेले. आता इथं काय जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट झाले ना, एका दिवसामध्ये जॉग्राफी एन्व्हायरमेंटचं रिव्हिजन असणार. इथं काय असणार, 31 तारखेला इतिहासाचं रिव्हिजन असणार आहे, कारण आपला आठवडा 6 दिवसाचा आहे आणि पूर्ण एका दिवसामध्ये आपण रिव्हिजन करणार आहे. त्यानंतर इथं काय असणार आहे, इथं इकॉनॉमिक्स असणार आहे या रविवारी, ठीक आहे. आणि इथं इकॉनॉमिक्स झालेलं असणार आहे तुमचं तरी सुद्धा, आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स करणार आहे. 14 तारखेला काय करणार आहे तुम्ही, पॉलिटी जे आहे ते पॉलिटी करणार आहे. एवढं करा. या आठवड्यामध्ये डेली हे जे चालू घडामोडी जे आहे त्याचं टाइम जे आहे, टाइम ते चालू घडामोडीचं टाइम काय करायचं, थोडंसं वाढवायचं. प्रश्न कमी पडण्याची शक्यता आहे चालू घडामोडी, कसं काय सांगू शकत नाही पण तरी सुद्धा चालू घडामोडी आहे ते चालू घडामोडीचं टाइम थोडंसं वाढवा. आणि इथं 2-2 दिवसामध्ये रिव्हिजन केल्यामुळं इथं या आठवड्यामध्ये एका दिवसामध्ये रिव्हिजन तुमचं प्रत्येक सब्जेक्टचं होणं अपेक्षित आहे. एका दिवसामध्ये व्हायलाच पाहिजे रिव्हिजन. हा झाला ढोबळमानानं तुमचं GS पेपर 1चं स्ट्रॅटेजी झालं. GS पेपर 2 जे पेपर 2 आहे सीसॅट ज्याला म्हणतो, त्याची स्ट्रॅटेजी या लेक्चरमध्ये सांगितलेलं नाही. याचं कारण सांगतो. एक क्वालिफाईंग झाले, मग कसा अभ्यास करायचा त्याचा लक्षात ठेवा. हे सगळं अभ्यास चालू असताना डेली 2 ते 4 दुपारी 2 पासून 4 पर्यंत तुम्हाला रोज ब्लॅकमध्ये लिहूया आपण इथं, सीसॅट जे आहे सीसॅट डेली 2 आवर आणि किती दुपारच्या वेळेमध्ये, दुपारचा वेळ म्हणजे किती 2 ते 4 या वेळेमध्ये तुम्हाला कंपल्सरी काय करायचं 2 ते 4 या वेळेमध्ये ह्याचा अभ्यास जो आहे तो रेग्युलर इथून इथंपर्यंत करायचाच आहे. शेवटच्या दिवसापर्यंत त्याची प्रॅक्टिस करायचं आहे. ज्यांचं चांगलं आहे इट्स ओके, ज्यांचं चांगलं नाही आहे. आणखीन एक, सीसॅटचा अभ्यास करताना जुने पेपर 2013चा चांगला पेपर आहे, 2014, 2015 आणि 2016 हे 4 पेपर जे आहेत ते या आठवड्यात सोडवायचे इथं किंवा इथं. याचं कारण सांगतो, अलीकडचे पेपर आहेत ते खूप सोपे पडलेले. यावेळी पेपर क्वालिफाईंग असल्यामुळे अवघड पडेल, काय सांगू शकत नाही. पण सांगण्याचं तात्पर्य काय, हा पेपर जो आहे तो डेली करायचा बेसिसवर करायचा आहे. याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी नाही आहे. 2 ते 4 करायचं आहे. ती स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे सीसॅटचं, त्यासाठी आपण लेक्चर वेगळे टाकूया, काय अडचण नाही. फक्त लक्षात ठेवा ह्याची स्ट्रॅटेजी कशी असणार ते लेक्चर वेगळं. फक्त काय करा तुम्ही आता करताना याचा अभ्यास करताना सीसॅटला आता किती वेळ देणार आहे, 2 तास द्या. परीक्षेमध्ये सगळं सोडवा, मॅक्झिमम 50 क्वेश्चन्स आहे ते 50 क्वेश्चन सोडवा. हे डेली करायचं म्हणून याच्याबद्दल काही जास्त चर्चा, कारण इथून पुढं सुद्धा सीसॅट UPSC सर क्वालिफाईंग होणार आहे. त्यामुळे याची प्रॅक्टिस आत्तापासून डेली करायचं आहे म्हणून याच्याबद्दल काही जास्त सांगितलेलं नाही. ठीक आहे, इथंच आपण एवढं हे करून आपण काय करूया, थांबूया. आपण काय करणार आहे, पुढच्या वेळी आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज काय स्ट्रॅटेजी असणार आहे, विषय वाईज काय स्ट्रॅटेजी असणार आहे त्याच्यासाठी भेटणार आहोत. धन्यवाद.